24/7 लाइव टीवी और मैं हूं आपके साथ प्रियंका सोनकर। चलिए रुक करते हैं देश प्रदेश की कुछ अहम खबरों की ओर। महाराष्ट्र के एसटी के जलगांव विभाग में स्ट्राइक राज्य परिवहन कर्मचारी संगठन ने लंबित मांगों को लेकर आमरण अनशन शुरू कर दिया है। संगठन के पदाधिकारी विभागीय कार्यालय के बाहर अनशन पर बैठे हैं। कर्मचारियों ने अगार प्रबंधकों के कामकाज की जांच, वाहन परीक्षकों के रिक्त पद भरने और 7 कर्मचारियों पर हुई कार्रवाई की जांच समेत कई मांगे उठाई हैं। संगठन का कहना है कि प्रशासन से आश्वासन के बावजूद मांगों का समाधान नहीं हुआ, जिसके चलते आंदोलन शुरू किया गया है। आज आपण या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहात। काय आपल्या मागण्या काय आणि कशा पद्धतीने आपण आज मागणी करून अपेक्षित काय आपल्याला सरकारकडून? मी काष्टवाई बाबा कर्मचारी संघटना वरिष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य या ठिकाणी शैलेश भाऊ नंदावरे हे या ठिकाणचे काष्टवाई कर्मचारी संघटनेचे जळगाव विभागाचे सचिव असून ते या ठिकाणी उपोषणाला कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले आहेत आणि मी आज त्यांना व्हिजिट देण्यासाठी आलेलो होतो। परंतु व्हिजिट देत असताना या ठिकाणी असं निदर्शनात आलं की या ठिकाणी जे विभाग नियंत्रक आहेत ते पण नाहीत, या ठिकाणी कामगार अधिकारी पण नाहीत, या ठिकाणी सिक्युरिटी ऑफिसर पण नाहीत, या ठिकाणी DTO पण नाहीत। म्हणजे जवळजवळ सगळं ऑफिस हे वाऱ्यावर सोडलेलं आहे। या ठिकाणी कुणी असा अधिकारी नाही। उपोषण सुरू असताना कमीत कमी एखादी अधिकाऱ्याला हेडक्वार्टरला ठेवलं पाहिजे, परंतु या ठिकाणी हेडक्वार्टरला कोणीच नाही। तपास केला असा हेडक्वार्टरला कोणीच नाही, ते इन्स्पेक्शन कामासाठी बाहेरगावी गेलेलं समजलं। या ठिकाणी काष्टवाई बाबा कर्मचारी संघटनेच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की या ठिकाणचा आगार व्यवस्थापक जो आहे संदीप पाटील हा आपल्या मनमानी धोरणातून बऱ्याच कर्मचाऱ्यांना त्यांचा जो जॉब आहे तो जॉब सोडून इतरत्र जॉब देतो। स्वतःच्या चांग भलं करण्यासाठी आपला काहीतरी मिळावं या दृष्टिकोनातून लोकांना ज्या ठिकाणी काम आहे ते न देता त्यांना आरामदायी काम देतात। आणि दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी या जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, ते अपंग आहेत किंवा त्यांना शारीरिक ड्युटी करताना व्याधी झालेल्या आहे, अशा लोकांचा वापर केला जात नाही। उलट ज्यांना काहीच नाही त्या लोकांचा त्या ठिकाणी वापर केला जात आहे। ती याच्यावर आळा बसावा, त्याची इन्क्वायरी व्हावी, यासाठी आम्ही आमरण उपोषण करत आहोत। आणि आम्ही जवळजवळ आमच्या संघटनेला दर तिमाही मीटिंग दिलेली असते, तर या प्रशासनाने 1.5 वर्षापासून आमची तिमाही मीटिंग घेतली नाही, परिपत्रकाचा भंग केलेला आहे। त्या तिमाही मीटिंग पूर्व सुरू करावी यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत। जय